आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये थोडं चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. आपण नागरिकांना वारंवार आवाहन सुद्धा करत असता. सुलतानपूर या ठिकाणी जी एक जबरी चोरी झाली त्या संदर्भामध्ये काय अपडेट आहे? त्या ठिकाणी आपल्याला माहिती मिळतात, नाईट राऊंडला आपली गाडी होती आणि आम्हाला माहिती मिळतात आपण 10 मिनिटांमध्ये बरोबर घटना घडल्याच्या पासून 10 मिनिटांमध्ये आपण तिथं पोलीस आपलं फोर्स पाठवलं होतं. आम्ही स्वतः त्या ठिकाणी भेट दिली. त्यानंतर आजी आजोबांना आम्ही देखील स्वतःच दवाखान्यात घेऊन आलो होतो त्यांना. त्यानंतर घटनास्थळी भेट दिलेली आहे, घटनास्थळाचा पंचनामा वगैरे केलेला आहे. फिंगरप्रिंट डॉग स्क्वॉड यांना देखील निमंत्रित करून त्या ठिकाणी आमची पुढची प्रक्रिया चालू आहे. तसेच आमच्याबरोबर स्थानिक गुन्हे शाखा देखील त्याच्यामध्ये तपासामध्ये इन्क्लूड झालेले आहे आणि आमचा तपास म्हणजे चांगल्या पद्धतीने तपास चालू आहे आणि आम्हाला खात्री आहे की निश्चित हा गुन्हा उघडकीस येईल. सर, लोक आता हल्ली शेतामध्ये घरं बांधून राहतात, तिथं कॅमेरे बसवत नाही आणि ग्रामीण भागामध्ये भोलट्या चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. सर, आपण काय आव्हान कराल? आम्ही या ठिकाणी मला वाटतं जवळजवळ 1.5 वर्ष झालं मी प्रत्येक कार्यक्रम असू द्या, प्रत्येक सण उत्सव असू द्या, गावोगावी ग्रामसभा असू द्या, प्रत्येक वेळी जाऊन आम्ही या ठिकाणी नागरिकांना सीसीटीव्ही बसवण्याचं बाबत आव्हान करत आलोय. परंतु त्याला पाहिजे तसा रिस्पॉन्स जोपर्यंत घटना स्वतःच्या बाबतीत घडत नाही तोपर्यंत लोक कोणी ती मनावर घेत नाहीत असं निदर्शनास आलेलं. आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतला पोलीस पाटलांमार्फत तसेच ग्रामसभेत जाऊन स्वतः आम्ही पत्रव्यवहार देखील केलाय की तुम्ही चांगल्या क्वालिटीची सीसीटीव्ही बसवा म्हणून. तरी देखील लोकांचा पाहिजे तेवढासा लोक ती गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत. लोकांचे कितीतरी महागातले चांगले बंगले बांधलेले आहेत. काय काय लोकांचं तर असं आहे की बाबा त्या म्हणजे फक्त एक सिंगल बंगला आहे त्यांचा, आजूबाजू कोण नाही, परंतु तरी पण त्यांनी या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याबाबत कुठलंही त्यांनी गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे काय होतंय की अशी काही घटना घडल्यानंतर त्यांना सांगता येत नाही व्यवस्थित आणि आम्हाला तपासामध्ये किंवा शोध घेण्यामध्ये थोड्या अडचणी येतात. त्यामुळे माझं नागरिकांना पुन्हा एकदा आव्हान आहे की 10 ते 15 हजारामध्ये तुम्हाला सीसीटीव्ही खूप चांगल्या क्वालिटीचे सीसीटीव्ही मिळतात. तर सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात सीसीटीव्ही बसवायचे जेणेकरून असली कुठली घटना घडणार नाही आणि घडली तर बाबा ती उघडकीस आणण्यामध्ये आम्हाला मदत होईल. इथं काय अपघात होतात रस्त्यावर, रोड ऍक्सिडेंट मध्ये अनेक वेळेस त्याला खासगी दवाखान्यामध्ये अँब्युलन्स मध्ये ऍडमिट केलं जातं, परंतु त्याचा पोलीस जबाब घेतला जात नाही. डॉक्टरला घेऊन ते तुम्हाला कळवत नाही. डॉक्टरांचं म्हणणं असं काय उपचार करायचं का पोलिसांना कळवायचं. परंतु ग्रामीण भागामध्ये परिस्थिती अशी कसमाशन जर समजा एखादा अपघात करून यायला मारण्याच्या दृष्टीने तुम्हाला काय करणार? बरोबर आहे. त्याच्यामध्ये कायद्यामध्ये तसेच हे आहे की बाबा कुठल्याही पोलीस स्टेशनला एखाद्या ऍक्सिडेंटचा किंवा कुठल्याही घातपाताची असेल, मारहाणीची असेल किंवा कुठल्याही इतर पेशंट आलं तर त्यांनी तात्काळ एमएलसी पोलीस स्टेशनला पाठवणं अपेक्षित आहे आणि ती एमएलसी आल्यानंतर त्याच्यामध्ये तात्काळ बाबा पोलीस स्टेशनने तरी रिस्पॉन्स देणं, बाबा पेशंट जर जबाब देण्याच्या स्थितीत असेल तर त्यांचा जबाब नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई करणं अनिवार्य आहे. तर मी डॉक्टर त्यांना देखील यापुढे देखील जे आपले खाजगी डॉक्टर आहेत तर त्यांना देखील आम्ही पत्रव्यवहार करू की जेणेकरून बाबा त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं पेशंट आलं समजा असं काही ऍक्सिडेंटचं असेल किंवा बाकी इतर घातपात तर त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला एमएलसी देऊन कळवा याबाबत आम्ही त्यांना निश्चित पत्रव्यवहार करू. आणि आपल्या मार्फत आता आपण आला तर आणखी एक चांगली गोष्ट हे करतो की ह्या ऊसतोडीचं सीझन आहे. तर ऊसतोडीच्या सीझनमध्ये बऱ्याच वेळा ट्रॅक्टरचे जे चालक आहेत तर ते काय करतात की पाठीमागच्या बाजूला ज्या आपल्या ह्याचं रेडियमचं जे आपण क्रॉस वगैरे लावतो जेणेकरून रिफ्लेक्टर म्हणतो आपण त्याला, तर ते रिफ्लेक्टर वगैरे लावत नाहीत किंवा मोठमोठ्या आवाजामध्ये ते गाणी वगैरे लावून जाणं आणि कधी कधी ट्रॅक्टर सुरक्षित ठिकाणी पार्किंग न केल्यामुळे देखील मागच्या 2 दिवसामध्ये काय घटना घडलेल्या आहेत. तर आम्ही दोन्ही कारखान्यांना देखील या ठिकाणी पत्रव्यवहार करून तुम्हाला त्यांना योग्य ती खबरदारी घेण्याबाबत त्यांना सूचना दिलेल्या आहेत. तसेच हे जे ड्रायव्हर लोक आहेत त्यांना देखील सूचना देण्याबाबत आम्ही त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे आणि निश्चित त्याच्यावरती यापुढे देखील जर असं कोण रिफ्लेक्टर वगैरे जर कोणी लावले नाहीत आणि मोठ्या आवाजात जर ट्रॅक्टर वगैरे चालवत असतील किंवा सुरक्षित ठिकाणी पार्किंग नाही केलं तर आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यावरती जो काय मोटार वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करणार आहोत. सर, सुलतानपूरला जी घटना घडली ते घर अतिशय अडचणीच्या ठिकाणी आहे. 2007ला त्या ठिकाणी एकदा अशीच मोठी चोरी झाली आणि एका व्यक्तीचा खून करण्यात आला. स्थानिक लोकांचं म्हणणं असं आहे की इथं रेकी केली गेली आणि त्यातूनच हा काय प्रकार झाला असावा. जी जुनी टोळी होती, मागचा जो प्रकार घडला ती टोळी पोलिसांनी पकडली पण होती, त्याचा याच्याशी काही संबंध असू शकतो काय? नाही, निश्चित तसं संबंध असू शकतो कदाचित, परंतु मग मागच्या घटनेमधून आपण काय शिकलो हे देखील महत्वाचं आहे. तुम्ही जर तुमचं घर एवढं आडबाजूला आहे तर तुम्ही निश्चित तुमच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणं पाहिजे. आता त्या ठिकाणी आम्ही बघितलं की ते जे लोखंडी ग्रिल वगैरे होते परंतु त्या ग्रिलला लोक लावलेलं नव्हतं, पुन्हा आतमध्ये सेफ्टी डोअर लावलेले नव्हते.
त्याच्यामुळे कदाचित बाबा ते चोरांना ती घटना करण्यासाठी सोपं हे झालं असेल. तर माझं नागरिकांना तेच आव्हान आहे की बाबा अशा प्रकारे बाबा रेकी होऊ शकते, कारण ते घर एवढ्या आडबाजूला आहे. आता मी पाठीमागं मी सांगितले की ऊसतोड कामगारांची संख्या या ठिकाणी भरपूर वाढलेली आहे, भरपूर ठिकाणी त्यांचे ते ठिकठिकाणी त्यांनी ते आपल्या झोपड्या वगैरे टाकलेल्या आहेत. तर आणि रात्रीच्या वेळेला त्यांचं पण ऊसतोडीचं काम चालू राहतंय, कोणाचं ऊस भरायचं काम राहतं. तर पोलिसांना संशयितरित्या कोणाला ताब्यात घेणं थोडंसं कठीण जातं. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि ग्राम सुरक्षा दलाच्या मार्फत आम्ही पोलीस दल म्हणजे आम्ही स्वतः म्हणजे 24 तास काम करतोय, का तर लोकांची सुरक्षा आमच्यासाठी महत्वाची आहे. तर नागरिकांनी देखील फक्त ही जबाबदारी एकट्या पोलिसांची असं गृहीत न धरता आपली देखील वैयक्तिक जबाबदारी. त्याच्यामध्ये एक गोष्ट आणखी तुमच्या जर तुम्ही ग्राउंड लेवलला जाऊन विचारपूस केली तर काही लोकांना संशयित लोक फिरताना दिसली होती, परंतु त्यांनी ते ग्रुपवर टाकलं नाही किंवा त्याबद्दल कोणाला माहिती दिली नाही. जर ती माहिती जर कदाचित त्या दिवशी दिली असती तर बाकीची लोक जागे झाली असती, बाकीची लोक जागृत झाली असती, पोलिसांनी त्या भागात पेट्रोलिंग केली असती, बाबा इथं असं चोर आल्याचा संशय वाटतं, तर कदाचित ही घटना टाळू शकलो असतो. परंतु काही लोकांनी बाबा म्हणजे तेवढं त्यांना गांभीर्याने ती गोष्ट घेतली नाही, त्याच्यामुळे बाबा ही घटना घडली असं आहे. आता मागच्या काही दिवसापूर्वी देखील आम्हाला असंच सुलतानपूरमधून फोन आला की सर आमच्याकडे काहीतरी बाबा संशयित हालचाल. मोजून 5 मिनिटांमध्ये आमचा रिस्पॉन्स होता, 5 मिनिटांमध्ये आमची टीम तिथं, मी स्वतः तिथं होतो. आम्ही बाबा लोकांसाठी तेवढं धावपळ करायला तयार आहे, पण लोकांनी पण बाबा ही आपली देखील सामाजिक बांधिलकी आहे की बाबा ह्या चोऱ्या माऱ्या थांबल्या पाहिजेत. त्या दृष्टीने लोकांनी देखील आम्हाला बाबा एक पाऊल ते पण पुढे आले पाहिजेत. आणि निश्चित आता बिबट्याची भीती म्हणून लोक बाहेर पेट्रोलिंग उघड करू शकत नाहीत, परंतु स्वतःच्या घरी जरी किंवा वस्त्यांवरती असतील तर 4-5 जणांमध्ये मिळून ग्रुप करून जरी ते थांबले तरी पण थोडासा फायदा होऊ शकतो.